श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 1 ते 3 फेब्रुवारीचं जे काही करंट अफेअर आहे, जे काही टॉप प्रश्न असतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही ऑल एक्झामसाठी हे लेक्चर्स उपयोगी ठरणार आहे. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. अगदी स्टॅटिक जी के सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, आपण पहिला प्रश्न पाहूया. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर सलग 6व्यांदा हा त्यांनी अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे. या ठिकाणी पहिला अर्थसंकल्प 2019मध्ये सादर केला, यानंतर 2020मध्ये, नंतर 2021मध्ये, 2022मध्ये, 2023मध्ये आणि 2024मध्ये अशा प्रकारे त्यांनी 6 वेळा त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी अर्थसंकल्प त्यांनी काय केलेलं आहे, सादर केलेला आहे. यानंतर पहा, सलग 6 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे त्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे. यापूर्वी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी 1959 ते 1964 दरम्यान अर्थमंत्रीपद भूषवलेले आहे. सलग 10 वेळा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे. कोणी? तर मोरारजी देसाई यांनी. भारतातील सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणारे ते पहिले अर्थमंत्री आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, या ठिकाणी सर्वात जास्त अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे? तर मोरारजी देसाई यांनी सादर केलेला आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा पॉईंट आहे. यानंतर पहा, कोणतीही कंपनी रूट टॉप सोलर पॅनल लावण्यासाठी 1.20 करोड रुपये कर्ज देणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, REC लिमिटेड ही कंपनी आहे. तर ही REC लिमिटेड कंपनी काय करणार? सोलर पॅनल बसवण्यासाठी एकूण 120 करोड रुपये काय करणार आहे? कर्ज देणार आहे. परंतु हे 1.20 करोड जे काही कर्ज आहे, त्याच्यासाठी ते का द्यायचं आहे? तर त्याच्यासाठी काय केले? PM सूर्योदय योजना सुरू केलेली आहे. PM सूर्योदय 2024 आहे. प्रत्येकाच्या घराच्या छतावरती काय करायचं आहे? या ठिकाणी सोलर पॅनल बसवायचं आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सोलर पॅनल बसवल्यामुळे काय होणार आहे की जी काही सौर ऊर्जा आहे ती भेटणार आहे. जे काही फ्यूल आपल्याला दगडी कोळसा वगैरे काय असेल ते आपल्यासाठी दिवसेंदिवस काही कमी पडत आहे, कधी ना कधी त्याचा साठा संपणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, ह्या सौर ऊर्जेचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आणखी महत्त्वाचा पॉईंट असा आहे की या ठिकाणी पहा, 2070पर्यंत आपल्याला कार्बन मुक्त व्हायचं आहे. बरोबर, हे एक टार्गेट आहे. जर आपण सूर्योदय योजनेचा वापर केला आणि सोलर पॅनल जर बसवले तर याच्यामधून कार्बन जो आहे तो काय उत्सर्जन होणार नाही. बरोबर, कार्बन उत्सर्जन होत नाही याच्यामधून. त्याच्यामुळे 2070पर्यंत जे काही टार्गेट आहे आपलं ते पूर्ण होण्यासाठी याची खूप मोठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या PM सूर्योदय योजनेचं बघा, पाठीमागील लेक्चरमध्ये आपण पाठीमागील एपिसोडमध्ये काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये ती माहिती पाहू शकता. या ठिकाणी पहा, प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे लक्ष्य 2026पर्यंत 40 गिगावॅट छतावर सौर ऊर्जा स्थापित करणार आहे. हे मोठं महत्त्वाचं लक्ष्य आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजना 22 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे घोषित करण्यात आलेली होती. 2070 आहे या ठिकाणी, 2047 पर्यंत, या ठिकाणी 2047 आहे. 2047 पर्यंत एनर्जी इंडिपेंडेंट होण्याचं आपलं लक्ष आहे. 2070 पर्यंत कार्बन मुक्त होण्याचं आपलं काय आहे, या ठिकाणी आपण घोषित केलेलं आहे. या ठिकाणी 2047 आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी या ठिकाणी पहा, अलीकडेच भारतातील पहिली युनिकॉर्न AI कंपनी कोणती ठरलेली आहे? तर कृत्रिम ही कंपनी आहे, ती पहिली युनिकॉर्न AI कंपनी ठरलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, युनिकॉर्न एखाद्या कंपनीला कधी म्हटलं जातं याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. जर 1 बिलियन जर क्रॉस केलं असेल युनिकॉर्न कंपनी म्हटलं जातं. 10 बिलियन क्रॉस केलेलं असेल डॉलर्समध्ये, 10 बिलियन जर जे काही त्याची उलाढाल असेल तर ती जर त्यांनी क्रॉस केलेली असेल तर काय असं डेकाकॉर्न असं म्हटलं जातं, डेकाकॉर्न म्हटलं जातं. तर पहा, या ठिकाणी ओलाचे जे फाउंडर आहेत ते कोण आहेत? भाविश अग्रवाल. आणि भाविश अग्रवालांचीच ही कंपनी आहे कृत्रिम. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पण तुम्ही लक्षात पाहून ठेवा. यानंतर पहा, वर्ष 2027मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन कोण करणार आहे? तर इंग्लंडकडे हे आयोजन करण्यात आलेलं आहे. 2023ची जी काही चॅम्पियनशिप आहे, जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे, त्याची विजेते कोण ठरलेला आहे? तो ऑस्ट्रेलियाने त्याचा विजय संघ झालेला आहे. या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ICCने महिला T20 चॅम्पियनशिप सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. महत्त्वाचा लेटेस्टमधला करंट अफेअरचा प्रश्न आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी फेब्रुवारी 2027मध्ये श्रीलंका या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणतं? ICC महिला T20 चॅम्पियनशिपचं जे काही उद्घाटन आहे ते फेब्रुवारी 2027मध्ये श्रीलंका या ठिकाणी उद्घाटन करण्यात येणार आहे. महत्त्वाचा आहे हा पॉईंट. विद्यार्थी मित्र बघा, भारतातील काही महत्त्वाचे कोच आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. भारतीय महिला क्रिकेट टीमचे कोच कोण आहेत?
तर अमोल मुजुमदार आहेत. भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे कोच कोण आहेत? तर राहुल द्रविड आहेत. भारतीय पुरुष हॉकी टीमचे कोच कोण आहेत? तर क्रेग फुलटन आहेत. भारतीय महिला हॉकी टीमचे कोच कोण आहेत? जेनेक स्कोपमॅन हे आहेत. यानंतर भारतीय महिला फुटबॉल टीमचे कोच कोण आहेत? तर थॉमस डेन्नरबाई हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचा, शेअर करायचा, चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. PDF घ्यायची असेल तर टेलिग्रामला तुम्ही जॉईन करायचं आहे. त्याचप्रमाणे याची लिंक आहे टेलिग्रामची, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर पहा पुढील प्रश्न. स्टीड फास्ट डिफेंडर 2024 हा सर्वात मोठा सैन्य अभ्यास कोणी सुरू केलेला आहे? तर नाटोने हा सैन्य अभ्यास सुरू केलेला आहे. 9,000 पेक्षा जास्त सैनिक यामध्ये आहेत. 50 पेक्षा जास्त जहाजांचा समावेश यामध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विमान सहभागी यामध्ये होणार आहे. नाटो अतिशय महत्त्वाची संघटना आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया पुढे. नाटो म्हणजेच काय? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याची स्थापना कधी झाली? 1949 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी आहे. अध्यक्ष जेन्स स्टॉलेनबर्ग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा नाटो काय असतं, नाटोबद्दल इन्फॉर्मेशन बरीच दिलेली आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत जर डेली जर लेक्चर्स पाहता असाल तर प्रत्येक वेळी आपण एक एक मुद्दा काय करत आहोत, एक एक पॉईंट काय करत आहोत, चांगल्या प्रकारे अगदी डिटेलमध्ये कव्हर करत आहोत. तर त्याच्याबद्दल आपण आता ही नाटो संघटना का आहे, त्याचा पर्पज काय आहे, तर ह्या गोष्टी आपण ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या लेक्चर्समध्ये आपण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, डेली लेक्चर्स पहा, त्याच्यामुळे डेली कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत जातील. यानंतर पहा, भारतातील पहिली रिसर्च IIT सॅटेलाइट कॅम्पस कोठे स्थापित केले जाणार आहे? तर उज्जैन या ठिकाणी. तर हे कुठे आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी. आणि या ठिकाणी IIT इंदोरद्वारे हे कॅम्पस स्थापित करण्यात येणार आहे. भारतात एकूण 23 IIT संस्था आहेत, हे आपण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एकूण IIT संस्था किती आहेत आपल्याकडे? तर एकूण 23 IIT संस्था आहेत. यानंतर पहा, ब्लांतवनिक पुरस्कार 2024 या ब्रिटन पुरस्काराने किती भारतीय मूळ व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेले आहे? आता विद्यार्थी मित्र बघा, प्रोफेसर राहुल नायर, प्रोफेसर मेहुल मलिक, डॉक्टर तन्मय भारत या 3 व्यक्तींना काय केलेले आहे, या पुरस्काराने काय केलेले सन्मानित करण्यात आलेले आहे. ॲक्च्युली हा एकूण 9 व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. 3 भारतीय त्याच्यामध्ये व्यक्ती आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी पहा, हे 3 काय आहेत, हे 9 व्यक्ती आहेत. त्या 9 व्यक्तींना काय केलेले हा पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. यानंतर पहा, बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर नितीश कुमार आहेत. त्यांनी 9 वेळा हे मुख्यमंत्री झालेले आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे, 9 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत. त्याचप्रमाणे बिहारमध्ये सध्या 2 उपमुख्यमंत्री आहेत. कोण आहेत? तर सम्राट चौधरी आणि एक दुसरे कोण आहेत? विजय सिंह आहेत. हे पण लक्षात ठेवा. यानंतर पहा, संबलपूर येथे समदेव मंदिर परियोजनेचे उद्घाटन कोणी केलेले आहे? नवीन पटनायक यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. आता या ठिकाणी संबलपूर कुठे आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये आहे. ओडिशाची राजधानी कोणती आहे? तर भुवनेश्वर आहे. राज्यपाल कोण आहेत? तर रघुवर दास आहेत. मुख्यमंत्री कोण आहेत? तर नवीन पटनायक हे कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा मोस्ट इम्पॉर्टंट व्हेरी IMP हा प्रश्न आहे. यासाठी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही 69व्या फिल्मफेअर फेस्टिवल अवॉर्डमध्ये बेस्ट फिमेल सिंगर अवॉर्ड कोणी मिळवलेला आहे? तर शिल्पा राव यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. इतरही महत्त्वाचे पुरस्कार आहेत फिल्मफेअरबद्दल, ते आपण पुढे पाहूया. या ठिकाणी पहा, बेस्ट फिल्मचा अवॉर्ड कोणाला दिलेला आहे? 12th फेल. या ठिकाणी बेस्ट ॲक्टर कोणाला दिलेला आहे? रणबीर कपूर यांना. बेस्ट ॲक्ट्रेस आलिया भट. कोणत्या मूवीसाठी? रॉकी और रानी की प्रेम कहाणी या मूवीसाठी. बेस्ट डायरेक्टर म्हणून कोणाला हा अवॉर्ड दिलेला आहे? विनोद चोप्रा 12th फेलचे हे डायरेक्टर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व पॉईंट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये तुम्हाला हे जरूर प्रश्न विचारले. यानंतर पुढील प्रश्न पहा, जगातील पहिली मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज कोणत्या कंपनीने सुरू केलेले आहे? तर मेसर्क या कंपनीने सुरू केलेलं आहे. आता हे कोठे आहे? तर कोपेनहेगन डेन्मार्क या ठिकाणी हे आहे. ही मेसर्कची कंपनी आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, सक्षम कंटेनर आहे, मिथेनॉलवरती चालणारी ही पहिली जगातील पहिली काय आहे? जहाज आहे. हे पण लक्षात ठेवा. यानंतर पहा, नुकत्याच सुप्रीम कोर्टाच्या डायमंड ज्युबली सेलिब्रेशनचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आता हे डायमंड ज्युबली सेलिब्रेशन म्हणजेच काय? या ठिकाणी पहा, जर ज्यावेळी सुप्रीम कोर्टला 25 वर्ष पूर्ण होतात त्यावेळी सिल्वर ज्युबली सेलिब्रेट केली जाते. 50 वर्ष जर कंप्लीट झाली तर त्यावेळी गोल्ड ज्युबली सेलिब्रेट केली जाते. ज्यावेळी 75 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी डायमंड ज्युबली सेलिब्रेट केली जाते. त्याच्यामुळं हे सर्व महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता हे तुमच्यासाठी डाटा महत्त्वाचं नाही, परंतु काय तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. आता आपण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी 26 जानेवारी 1950 रोजी स्थापना झाली.
उद्घाटन 28 जानेवारी 1950 रोजी झाले. एक मुख्य न्यायाधीश आणि अन्य 33 न्यायाधीशांची या ठिकाणी संख्या असते. एकूण 34 या ठिकाणी न्यायाधीश असतात. भारताच्या राष्ट्रपतींद्वारे या सर्वांची नियुक्ती केली जाते. 50वे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर डी.वाय. चंद्रचूड हे कोण आहेत? 50वे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. भारताने कोणत्या देशाला ब्रह्मोस मिसाईल निर्यात करण्याची घोषणा केलेली आहे? फिलिपिन्स या देशाला ब्रह्मोस मिसाईल देण्याची घोषणा केलेली आहे. विद्यार्थी मित्र बघा, यापूर्वी भारत काय करत होता, आपण मिसाईल घ्यायचो, आपण आयात करायचो, परंतु आता भारताची एवढी डेव्हलपमेंट झालेली, एवढी चांगल्या प्रकारे भारताचा विकास झालेला आहे की आता आपण मिसाईल करून इतरांना विकत आहोत. हे महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्या देशासाठी. या ठिकाणी बघा 375 मिलियन अमेरिकी डॉलरचा हा मूल्य आहे किंवा व्यवहार आहे, हा लक्षात ठेवा. ब्रह्मोस सुपरसोनिक हे मिसाईल आहे. DRDOचा हा उपक्रम आहे किंवा DRDOने हे काय केलेले, तयार केलेलं आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. भारत आणि कोणत्याही देशाच्या दरम्यान सदा तंत्रिक नावाचा सैन्य अभ्यास सुरू आहे? तर सौदी अरब आणि भारत या दोन देशांमध्ये हा अभ्यास सुरू आहे. हे संस्करण किती आहे किंवा आवृत्ती कोणती आहे? तर ही पहिली आवृत्ती आहे. आयोजित कोठे आहे करण्यात आलेले आहे? तर राजस्थान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत हे आयोजित करण्यात आलेलं आहे. यानंतर पहा, रुसोमा ऑरेंज फेस्टिवल 2024चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? तर नागालँड या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे. हे फेस्टिवल किती आहे? तर हा 4था फेस्टिवल आहे, 4थं संस्करण आहे. कोहिमा जिल्ह्यातील रुसोमा गावामध्ये हा फेस्टिवल घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हर्निबल महोत्सव नागालँड येथे आयोजित करण्यात येतो. विद्यार्थी मित्र बघा, आता नागालँडमध्ये हर्निबल महोत्सव असतो, त्याचप्रमाणे हर्निबल थीमसारखाच इतर एक महोत्सव असतो. तर त्याचंसुद्धा आपण काय केलेलं, एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये काय केलेलं एका लेक्चर्समध्ये दिलेले. तर ते तुम्ही पाठीमागील सर्व लेक्चर्स पहा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत आहे. ॲटलिस्ट आताचं जे काही चालू 1 जानेवारीपासून जे काही नवीन करंट अफेअर्सचे सिरीज चालू आहे, तर ते तर करंट अफेअर तुम्ही ॲटलिस्ट सर्व पाहिजे आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होतील. आता 1 ते 10 डिसेंबर 2023च्या दरम्यान हा काय केलं करण्यात आलेला आहे, आयोजित करण्यात आलेला होता. हा हर्निबल महोत्सव आहे, तो 1 ते 10 डिसेंबर 2023च्या दरम्यान काय केलेलं करण्यात आलेला आहे, सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी नागालँड या राज्याबद्दल माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे तर कोहिमा आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? नेफ्यू रिओ आहेत. राज्यपाल कोण आहेत? ला गणेशन आहेत. हे महत्त्वाचं पॉईंट आहेत. यानंतर पहा, ऑस्ट्रेलिया ओपन 2024 ग्रँड स्लॅम टुर्नामेंटमध्ये पुरुष एकेरीचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर हा जननिक सिनर हे इटलीचे आहेत आणि यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे ह्या पुढे पहा, पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळवलेला आहे. म्हणजे जे काही जननिक सिनर आहेत त्यांनी काय केलेलं आहे, पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळवलेला आहे. आणि उपविजेता कोण आहे तर डॅनियल मेदवेदेव हे रशियाचे आहेत, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्र बघा, याच्यामध्ये पण ऑस्ट्रेलिया ओपन आहे. तर ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये असेल किंवा याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये काय असतं, दुहेरी प्रकारचं पण त्याच्यामध्ये विजेतेपद असतं. दुहेरी पुरुष, दुहेरी महिला, त्याचप्रमाणे एकेरी महिला, त्याचप्रमाणे मिश्र असतं, मिक्समध्ये असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्वांचे आपण पुढे सुद्धा काय करूया, विजेतेपद पाहूया. यामध्ये पहा, महिला एकेरीचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? अरेना सेब्लेका बेलारूसच्या आहेत. उपविजेते कोण आहेत? झेंग क्विनेन या चीनच्या आहेत. पुरुष दुहेरीचं कोणी विजेतेपद मिळवले? रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू इब्डेनने हे विजेतेपद मिळवलेलं आहे. महिला दुहेरीमध्ये हसीन सू वेई या तैवानच्या आहेत आणि एलिस मर्ट्स बेल्जियमच्या आहेत. मिश्र दुहेरीमध्ये हसिह सू वेई या तैवानच्या आहेत आणि जान जेलेन्सी पोलंडच्या आहेत. या सर्वांना विद्यार्थी मित्रांनो ऑस्ट्रेलियन ओपन 2024च्या याच्यामध्ये विजेते झालेले आहेत आणि विजेते आणि उपविजेतेची आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही ऑस्ट्रेलियन ओपन असेल, फ्रेंच ओपन असेल किंवा US ओपन असेल, विम्बल्डन ओपन असेल, तर या सर्वांना काय म्हटलं जातं? ग्रँड स्लॅम. आणि ग्रँड स्लॅम म्हणजेच काय, या 4 प्रकारच्या याच्यामध्ये एका वर्षामध्ये काय होत असतात, 4 प्रकारचे काय असतात, खेळ असतात, 4 प्रकारच्या मॅचेस असतात, बरोबर. त्याच्यामध्ये आता जे काही 2023मध्ये झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण यापूर्वी माहिती पाहिलेलीच आहे, परंतु एकदा काय करूया, एक क्विक रिव्हिजन आपण या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी बघा, ऑस्ट्रेलियन ओपन 2023 झालेला आहे. तर त्याच्यामध्ये पुरुष एकेरी नोवाक जोकोविच हा सर्बियाचा आहे. महिला एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवले? अरेना सेब्लेका या बेलारूसच्या आहेत. आणि यासाठी खेळलं जाणारं मैदान कोणतं आहे तर हार्डकोर्ट सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर फ्रेंच ओपन 2023ची मॅच होते. या ठिकाणी 1, 2, 3, 4 जो काही सिक्वेन्स दिलेला आहे तो सिक्वेन्ससुद्धा बरोबर आहे, कारण त्या सिक्वेन्स नंतरच होत असते.
पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन झाली, नंतर फ्रेंच ओपन होणार, नंतर वेबल्डन ओपन होणार, नंतर US ओपन होणार. हे चारही सिक्वेन्ससुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे कोडसुद्धा तुम्हाला किंवा जे काही मैदान खेळले जातात ते मैदानसुद्धा तुम्हाला विचारले जातात. या ठिकाणी फ्रेंच ओपन 2023साठी पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवले? नोवाक जोकोविचने मिळवलेलं आहे. महिला एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवले? इगा स्वितेक पोलंडच्या आहेत. आणि मैदान कोणतं वापरलं जातं? क्ले कोडचं म्हणजे मातीचं मैदान त्यासाठी काय केलं जातं? वापरलं जातं. यानंतर पहा ग्रँड स्लॅम विम्बल्डन ओपन 2023 पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवले? कार्लोस अल्कराज यांनी. महिला एकेरीचं कोणी विजेतेपद मिळवले? मार्कोटा वोंद्रासोवा. आणि मैदान कोणतं वापरलं जातं? तर ग्रीन ग्रास कोर्ट म्हणजे हिरव्या घासाचं किंवा हिरव्या गवताचं मैदान त्यासाठी वापरलं जातं. US ओपन 2023 बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवले? नोवाक जोकोविचने. महिला एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवले? कोको गोफ हे अमेरिकेचे आहेत. आणि यासाठी वापरलेलं मैदान कोणतं आहे? तर हार्ड कोर्ट हे मैदान आहे. विद्यार्थी मित्र सर्व काही आपल्यासाठी ह्या सर्व महत्त्वाच्या काय. त्यानंतर पुढील प्रश्न पहा FIH हॉकी 5S महिला विश्वकप 2024 कोण जिंकलेला आहे? तर नेदरलँडने हा काय केलं आहे? विश्वकप जिंकलेला आहे. उपविजेता कोण आहे? तर भारत आहे. आयोजित कोण आहेत? मस्कट ओमान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 5S म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? याच्यामध्ये 5 प्लेयर्सचा वापर केला जातो, त्याच्यामुळं FIH हॉकी 5S त्याला काय दिले नाव देण्यात आलेलं आहे. इतर पुढील माहिती पाहूया. त्यानंतर पहा अलीकडेच कोणत्या क्रिकेट खेळाडूंनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 147 चेंडूमध्ये 300 रन बनवून विश्व रेकॉर्ड बनवलेला आहे? महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. तन्मय अग्रवालने काय केलेलं? 147 चेंडूमध्ये 300 रन म्हणजे त्रिशतक बनवलेलं आहे. या ठिकाणी रणजी ट्रॉफी राऊंड 4 मॅच आहेत. रणजी ट्रॉफीसाठी हे मॅच बनवलेल्या होत्या. त्याच्यानंतर विरुद्ध कोणती टीम होती? अरुणाचल प्रदेशची आहे. 119 चेंडूमध्ये द्विशतक केलेलं आहे. 147 चेंडूमध्ये त्रिशतक केलेलं आहे याने. आणि यापूर्वी 123 चेंडूमध्ये द्विशतक करण्याचे रवी शास्त्री यांचे रेकॉर्ड तोडलेले आहे, जे 39 वर्ष झालं की ते रेकॉर्ड कोणीही तोडू शकलेलं नव्हतं. रवी शास्त्रीचं हे जे काही रेकॉर्ड होतं ते जवळजवळ 39 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे 39 वर्ष झालं की हे रेकॉर्ड कोणी तोडू शकलेलं नाही. कोणतं? तर रवी शास्त्रीने काय केलं? 123 चेंडूमध्ये द्विशतक केलेलं होतं. परंतु पहिल्यांदा आता काय झालं? 39 वर्षानंतर 119 चेंडूमध्ये द्विशतक केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. हे तन्मय अग्रवालने हे रेकॉर्ड तोडलेलं आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर पहा ISSF विश्वकपमध्ये 253.7 गुण मिळून कोणी विश्वविक्रम केलेला आहे? तर दिव्यांश सिंह पवार आहेत. त्यांनी हे काय केलेलं आहे? या ठिकाणी हे शूटर आहेत आणि यांनी हा विश्वविक्रम केलेला आहे. याचं जे काही ISSF आहे त्याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? कायरो मिस्र म्हणजे इजिप्त या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता ISSFचं फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, हा सुद्धा तुम्हाला पॉईंट विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो बघा जे काही आजची टॉप करंट अफेअर्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्रामची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, चॅनल सबस्क्राईब तुम्हाला जरूर करायचा आहे.